हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड व्लॉग्स। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी। एकदम स्मोकवाला पनीर टिक्का आणि बरोबर अमेझिंग वाली ग्रेव्ही असणार आहे। माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवाल तर माझी खात्री आहे की तुम्ही दुसरे कुठलेच व्हिडिओ बघणार नाही। आणि हो, रेस्टॉरंटमध्ये जाऊन पनीर टिक्का मसाला खाणं तर विसरूनच जाल, एवढी ही अमेझिंग रेसिपी आहे। स्टेप बाय स्टेप सर्व अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर मी 3 मीडियम साइजचे टोमॅटो घेतले आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे फक्त वरच्यावर आपल्याला एक चीर देऊन घ्यायची आहे, जेणेकरून बॉईल केल्यानंतर याची साल आपण इझिली काढू शकू। आणि त्यानंतर यामध्येच मी 10 ते 12 काजू आणि 2 टेबलस्पून एवढे मी मगज बी घालणार आहे। आणि त्यानंतर यावर झाकण न ठेवता हे आपल्याला फक्त 10 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचं आहे। टोमॅटो बॉईल होईपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया। हा पनीर टिक्का मसाला मी 6 लोकांसाठी बनवत आहे, म्हणून मी इथे 500 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। आणि आता पनीरचे आपल्याला थोड्या मोठ्या साइजचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे। आता आपण पनीरला मॅरिनेट करण्यासाठी बॅटर तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी मिक्सिंग बाउल मध्ये अर्धा कप ताजे आणि घट्ट दही घेतले आहे। हे दही मी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं एका चाळणीवर ओतून ठेवले होते, जेणेकरून यातले एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निघून जाईल आणि आपल्याला घट्ट असे दही मिळेल। आणि तेच दही मी इथे यूज करत आहे। आता हे दही आपल्याला विस्करच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचे आहे। इथे आपल्याला जास्त पातळ आणि आंबट दह्याचा वापर अजिबात करायचा नाहीये, एकदम फ्रेश आणि ताजे दही घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 टीस्पून धनेपूड, 1/4 टीस्पून जिरे पूड, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला, 3/4 टीस्पून मीठ, 1 टीस्पून आले लसूणची पेस्ट, 1 पिंच ऑरेंज रेड फूड कलर इथे मी घेतलेला आहे। फूड कलर वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला इथे फूड कलर घालायचा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। त्यानंतर इथे मी हाफ टीस्पून एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून एवढे मी शेंगदाणा तेल यामध्ये घालत आहे। रेस्टॉरंटमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करतात, पण आमच्याकडे मोहरीचे तेल चालत नाही, म्हणून मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे तुम्ही जे तेल वापरत असाल ते तुम्ही इथे घालू शकता। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आपले बॅटर तयार आहे। आता यामध्ये मी पनीरचे पीसेस घालून घेत आहे आणि त्यानंतर हे हलके हाताने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच कमीत कमी अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये हे आपल्याला ठेवायचे नाहीये। आता 10 मिनिट झालेले आहेत आणि इकडे आपले टोमॅटो, काजू आणि मगज बी देखील बॉईल झालेले आहेत। तर आता हे आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। इथे गॅसवर मी एक पॅन तापत ठेवला आहे आणि आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे एवढे तेल घातले आहे। आणि त्यानंतर यामध्ये 3 कप एवढा उभा चिरलेला कांदा मी घालत आहे। आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा 400 ग्रॅम कांदा आहे। आणि हा कांदा आपल्याला फक्त लाईट गोल्डन कलर येईपर्यंतच, म्हणजेच ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। हे बघा, एवढाच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा नाहीये। यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। आता आपला कांदा पण थंड झाला आहे। आता तो मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि त्यानंतर याची मी बारीक पेस्ट करून घेते आहे। तुमचा कांदा जर बारीक वाटला गेला नाही तर 1-2 चमचे पाण्याचा वापर करून तुम्ही याला बारीक वाटून घेऊ शकता। अशा प्रकारे मी कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि आता ही पेस्ट आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊ। आता कांदा परतलेल्या पॅन मध्येच मी 1 टेबलस्पून तेल घातले आहे। त्यानंतर आता मी एक कांदा आणि एक शिमला मिरची याप्रमाणे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत
आता अगोदर सिमला मिरची आपल्याला या पॅनमध्ये घालायची आहे आणि फक्त 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। मी यामध्ये मीठ घालणार नाही, कारण मिठामुळे सिमला मिरची आणि कांदा मऊ पडेल आणि आपल्याला याचा क्रंचीनेस टिकून ठेवायचा आहे, जो की पनीर टिक्का मसालामध्ये खाताना खूप छान लागतो। याप्रमाणे फक्त आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे 1 मिनिटासाठी। 1 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे आणि यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे, लो फ्लेमवर आपल्याला याला परतायचं नाही। आता आपले कांदा आणि सिमला मिरची फ्राय झालेले आहेत। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता अर्धा तास झालेला आहे। आता आपण पनीर देखील याच पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत। पॅन मध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून एवढे तेल घातले आहे आणि आता या तेलामध्ये आपण पनीरचे पीसेस घालून घेणार आहोत। आता हे पनीरचे पीसेस आपल्याला हाय फ्लेमवर डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा याच्यावरती ब्लॅक स्पॉट येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। आलटी पलटी करत सर्व बाजूने फ्राय होऊ द्यायचे आहे। हे बघा, असे डार्क ब्राऊन स्पॉट येईपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आणि आता हे तयार झालेले आहेत, तर याला मी काढून घेते आणि यानंतर मी सेकंड बॅच याचप्रमाणे फ्राय करून घेते। आता हे फ्राय केलेले पनीरचे पीसेस आपल्याला कांदा आणि सिमला मिर्च काढलेल्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। आता गॅसवर आपल्याला एक जाळी ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला एक कोळसा ठेवून तो गरम करून घ्यायचा आहे। आपल्याला याला स्मोक देऊन घ्यायचा आहे। आपला कोळसा इथे तापलेला आहे। आता आपण पनीरच्या बाउलमध्ये एक छोटी वाटी ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये हा तापलेला कोळसा ठेवून त्यावर तूप टाकून लगेच यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। झाकणाला छिद्र आहे म्हणून मी यामध्ये टिश्यू पेपरचा एक छोटा तुकडा घालत आहे, जेणेकरून हा धूर बाहेर निघून जाणार नाही आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला याला स्मोक देऊन घ्यायचा आहे। हा स्मोक देणे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यामुळेच आपल्या पनीर टिक्क्याला एकदम रेस्टॉरंट सारखी चव येते। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून हा कोळशाचा बाउल आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पनीर टिक्क्याचा बाउल आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे, कारण आपण आता यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करणार आहोत। ग्रेव्ही तयार करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून एवढे तेल घातले आहे आणि आता तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। तर इथे मी 3 लवंगा घेतलेले आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे आणि 2 तुकडे दालचिनी घेतली आहे आणि 3 हिरवी विलायची घेतली आहे आणि हिरवी विलायची तोंड आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि आता हे तेलामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि 2 तमालपत्र देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे। आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढी आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट आपल्याला गोल्डन लाईट कलर येईपर्यंत परतून घ्यायची आहे किंवा आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आता आलं लसूणची पेस्ट देखील छान परतली आहे। त्यानंतर यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आहे आणि आता ही कांद्याची पेस्ट देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायची आहे। आपली कांद्याची पेस्ट परतत आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया। आता कांद्याची पेस्ट केली होती त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण जे टोमॅटो बॉईल करून ठेवले होते त्याचे मी साल काढून घेतले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतले आहे आणि ते मी या जारमध्ये घालत आहे आणि आता ह्याची आपल्याला पाणी न घालताच प्युरी तयार करून घ्यायची आहे। आणि दुसऱ्या मिक्सरच्या जारमध्ये काजू आणि मगजबी 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करून याची देखील मी पेस्ट तयार करून घेते। याप्रमाणे मी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे आणि छोट्या मिक्सरच्या जारमध्ये काजू आणि मगजबीची देखील मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इकडे आपली कांद्याची पेस्ट देखील छान परतली गेली आहे
आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि टोमॅटोची प्युरी देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायची आहे। हे बघा, आपली टोमॅटोची प्युरी देखील छान परतली गेली आहे। आता यामध्ये आपण जी काजू आणि मगजबीची पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आहे आणि ती देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर मॅरिनेशनसाठीचे जे उरलेले दह्याचे बॅटर आहे ते देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि या बॅटरला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्याचा आंबटपणा निघून गेला पाहिजे। आता आपले दह्याचे बॅटर देखील छान परतले गेलेले आहे। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढा खवा घालत आहे। तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण तुम्हाला जर सेम टू सेम रेस्टॉरंट सारखी चव पाहिजे असेल तर शक्यतो मी सांगितलेले एकही साहित्य तुम्ही स्किप करू नका। एकदा तरी सर्व साहित्य वापरून तुम्ही ही रेसिपी करून बघा, मला खात्री आहे तुम्ही प्रत्येक वेळी सेम टू सेम हीच रेसिपी फॉलो करताल। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की घरी केलेल्या पदार्थाला बाहेरच्या सारखी चव येत नाही, त्याचे हेच कारण आहे की आपण बऱ्याच वेळेला घरी बऱ्याच गोष्टी स्किप करत असतो आणि काही छोट्या छोट्या स्टेप्स असतात ज्या की फॉलो केल्या पाहिजे ते आपण फॉलो करत नाही आणि मग प्रॉपर आपल्याला रेस्टॉरंट सारखी चव मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की आपण घरी केलेल्या पदार्थाला बाहेरच्या सारखी चव येत नाही। खव्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान थिकनेस आणि रिचनेस देखील येतो आणि एक छान क्रीमी टेक्स्चर देखील येते, त्यामुळे खवा तुम्ही नक्की घाला। आता आपला खवा देखील छान मिक्स झालेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून एवढी हळद पावडर आणि 1 टीस्पून एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून एवढी धनेपूड, हाफ टीस्पून जिरेपूड आणि पाऊण टीस्पून म्हणजेच 3/4 टीस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर मी यामध्ये घालत आहे। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता। यानंतर हे आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये हाफ टीस्पून एवढी कसुरी मेथी घालायची आहे आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अर्धा टीस्पून एवढी साखर देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। ही ग्रेव्ही तुम्ही डीप फ्रीझरमध्ये म्हणजेच जिथे आपण बर्फ तयार करतो तिथे 1 महिन्यासाठी आणि फ्रीजमध्ये म्हणजे जिथे आपण भाज्या स्टोअर करतो तिथे तुम्ही 8 दिवसांसाठी या ग्रेव्हीला स्टोअर करून ठेवू शकता। त्यानंतर ज्या मिक्सरच्या जारमध्ये आपण काजूची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी तयार केली होती त्यामध्ये थोडे थोडे गरम पाणी आपल्याला घालायचे आहे आणि हे गरम पाणी आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे, जेणेकरून मिक्सरच्या जारला चिकटलेली पेस्ट देखील वाया जाणार नाही। इथे मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला अर्धा कप पाण्यातले अर्धेच पाणी मी यामध्ये घातले होते आणि मिक्स करून त्यानंतर राहिलेले अर्धे पाणी देखील मी यामध्ये घातलेले आहे। इथे ही ग्रेव्ही मला आणखी थोडी घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये मी आणखी पाव कप एवढे गरम पाणी घातलेले आहे। म्हणजे इथे मी टोटल 3/4 कप म्हणजेच पाऊण कप पाण्याचा वापर केलेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये तिखट मीठ चेक करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता यामधले तमालपत्र मी काढून टाकत आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून हे फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठीच लो फ्लेमवर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती स्मूथ आणि किती सिल्की आपली ग्रेव्ही दिसत आहे। आता शेवटी यामध्ये मी 1/4 टीस्पून एवढा गरम मसाला घालत आहे। यानंतर यामध्ये आपल्याला स्मोक करून ठेवलेले पनीर आणि शिमला मिरची यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि हलक्या हाताने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर याला फक्त आपल्याला 1 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे आणि 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला फायनल पनीर टिक्का मसाला रेडी आहे सर्व करण्यासाठी। खरंच खूप टेस्टी, एकदम रेस्टॉरंट सारखी टेस्ट या पनीर टिक्का मसाल्याची होते। तर तुम्ही एकदा तरी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा।
मला खात्री आहे तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला ही रेसिपी परत परत करायला सांगतील, एवढी ही सक्सेसफुल रेसिपी आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून एवढे बटर किंवा 1 टीस्पून एवढं साजूक तूप यामध्ये आपल्याला घालायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा छान छान रेसिपीज यापुढे तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।